होईल अजिबात नाही. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. संपूर्ण जगाला वेठीला धरलेल्या आखाती युद्धासंदर्भात एक मोठी बातमी आहे. अखेर अमेरिकेनं 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. इराणवरील सर्व हल्ले पुढील 2 आठवडे थांबवले जातील असं अमेरिकेनं जाहीर केलंय. 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हा युद्धविराम घोषित करण्यात आलाय. आज सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत इराणला अमेरिकेनं दिली होती. नाहीतर एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. मात्र ही वेळ पूर्ण होण्याआधीच अमेरिकेनं 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेचं स्वागत इराणने केलंय. हल्ले थांबवल्यास आम्हीही युद्ध थांबवू असे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. इराणनं दिलेल्या 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखं असल्याचं अराघची यांनी म्हटलंय. तर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती. या अटीला इराणनं देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिली आहे. शस्त्रसंधी हा इराणचा विजय असल्याची प्रतिक्रिया इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी दिली आहे. मोजतबा खामेनेईंनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे. मोजतबा यांनीच सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली होती. तर इराणनं आता अमेरिकेसमोर कोणत्या अटी ठेवलेल्या आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. इराणवरील हल्ले तातडीनं थांबवा ही इराणची पहिली अट आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार. युरेनियम संवर्धनास परवानगी. सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंध काढून टाकणे. पुढची अट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे. गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचाही अवलंब थांबवणे. इराणला नुकसान भरपाई देणं. पश्चिम आशियातील अमेरिकेचं सैन्य मागे घेणं. आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला विरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवरही युद्धविराम. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. इराणवरचा बॉम्ब वर्षाव आणि हल्ले 2 आठवड्यासाठी थांबवतोय असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. हॉर्मुझ लगेच सुरक्षित आणि पूर्णपणे खुलं करायला इराण तयार झाल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. तर ही दोन्ही बाजूंनी मान्य केलेली शस्त्रसंधी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पाकचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांनी आखातात आणखी लष्कर पाठवू नका अशी विनंती केली आहे. दुसरं म्हणजे आपला उद्देश साध्य झाल्यानं शस्त्रसंधी करतोय असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. इराण आणि मध्य आशियात दीर्घकाळ शांतता राहावी यासाठी करार होईल असे त्यांनी म्हटलंय. तर इराणनं 10 मुद्द्यांचा मसुदा पाठवलाय. मला वाटतं तो सहमत करण्यासारखा आहे असे त्यांनी म्हटलंय. दरम्यान लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी या शस्त्रसंधीचं विश्लेषण कसं केलंय आपण पाहूया. सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती. या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती.
आज घडीला एक प्रकारे हे सीज फायर झालेलं आहे आणि 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही अशी जरी त्यांनी विधानं केलेली असली, अशा प्रकारची जरी घोषणा झालेली असली, तरी सुद्धा हे कंडिशनल सीज फायर आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर संपूर्णतः खुली होर्मुझची सामुद्रधुनी करण्यासाठी इराणनं पुढाकार घेतला तरच ही शस्त्रसंधी लागू राहील. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिकेला इराण विरुद्ध आक्रमकता वाढवायची असेल तर डोनाल्ड ट्रम्प विधान करतील की होर्मुझची सामुद्रधुनी ही संपूर्णतः इराणनं खुली केली नाही आणि म्हणून आम्ही इराण विरुद्ध अशा प्रकारे आक्रमकता दाखवतोय किंवा अशा प्रकारे हल्ले करतोय. तर युद्धाच्या तब्बल 40 दिवसानंतर